पहिल्यापासून तुम्ही पाहत असाल ना, तर तुम्ही पाहिलं असेल की कधीच जागा पोर्टलवरती किती येतील याच्या संदर्भात आपण कधीच निगेटिव्ह नव्हतो. सोशल मीडिया असतील, बाकीचे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि बाकीचे सर्व माहिती देणारे नेहमी सांगत असतात की जागा कमी झाल्या, जागा जास्त झाल्या. पण आपण पहिल्यापासून एकाच गोष्टीवर थांबवतो, कारण आपण त्याच्यासाठी प्रयत्नही करत होतो आणि त्याला आता यश येताना आपल्याला दिसतंय. मित्रांनो, हीच बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे अधिवेशनामध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आणि तशी आपण मागणी सुद्धा मुंबई आझाद मैदान अधिवेशन दरम्यान झालेलं जे आंदोलन होतं शिवयुनिटी फाउंडेशनचं, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण जिक्र केला होता. त्याच्या संदर्भातले दोन महत्त्वाचे प्रश्न 12 तारखेला आणि 13 तारखेला दोन्ही दिवशी विचारण्यात आले होते. त्याचं उत्तर सुद्धा तुमच्या समोर आहे, परंतु दुर्दैव असं आहे, बाकीचे जे तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल माहिती देतात ना, त्यांचं तिकडे लक्षही गेलेलं नाहीये. कारण असं आहे की त्याच्यावरती कोणी कामच केलेलं नाहीये. आणि आम्ही अगदी दिंडोशीचे आमदार असू देत, दिंडोशी म्हणजे इथंच गोरेगावच्या पुढं आहे, त्यांचे असू देत किंवा कोणीही असू देत, त्यांच्या पाठी लागून हा प्रश्न कसा उचलला जाईल आणि शिक्षण मंत्री कसं उत्तर देतील. कारण मित्रांनो बघा, आता अधिवेशनामध्ये काय झालं, आंदोलनातून आम्हाला काय मिळालं हे जरी आम्ही तुम्हाला सांगितलं, तोपर्यंत जोपर्यंत आपल्या हातामध्ये पुरावा येत नाही ना, पेपर येत नाही ना, तोपर्यंत विश्वास बसत नाही आणि कागदच बोलतो हे तुम्ही खरं ऐकताय. येस मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक. सर्व खासगी अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षण संस्थांना पोर्टल भरती बंधनकारक करावं अशी आपण दादा भुसे यांच्याकडे मागणी केली होती आणि जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पोर्टलवरती जागा देत नाहीत अशा जवळपास 550 मोठ्या मोठ्या संस्था आणि बाकीच्या 1500 एकदम ज्यांचं जास्त मोठ्या नाही आहेत परंतु आहेत, म्हणजे त्यांच्या पोर्टलवरती त्यांनी जागा दिल्या नाहीत, अशा संस्थांची यादी आपण दादा भुसे यांना स्वतः मी त्यांची भेट घेऊन त्यांना दिली होती. आणि त्याची आठवण आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा आम्ही शिष्टमंडळाची विधानसभेमध्ये जेव्हा भेट घेतली दादा भुसे यांनी, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी ते मार्किंग केलं. याच्या संदर्भात तुम्हाला आंदोलनाबद्दल अपडेटबद्दल त्याच्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहेच. परंतु आता जे आपल्याला लिखित मिळालेलं आहे, राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांनी भरती केलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यावर. आता बघा, दोन गोष्टी आहेत. 23 जुलै 2017 पासून आपण पाहतो की पोर्टल अस्तित्वात आलेलं आहे, राईट. आणि जेव्हापासून पोर्टल अस्तित्वात आलं तेव्हापासून बॅकडोरनी एंट्री सुद्धा खूप झालेल्या आहेत. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा विषय होता, कोणाचंही लक्ष गेलं नाही, पण पहिल्यापासून हा विषय आपण लावून धरलेला आहे. हे तुम्ही पाहिलेलं आहे. ज्यांना 140 बिलो मार्क्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. आणि इथून पुढे जे आतापर्यंत इंटरव्ह्यू राऊंड कसे होत होते, टेबल खालून टेबलवरून किंवा ओपन सिक्रेट, हे तुम्हाला माहित होतं, त्याच्यामध्ये पारदर्शकता आलेली सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे.